₹3000 आणि नक्कीच आपण संकेत धोत्रे आणि गणेश पेडणेकर यांच्याकडे संपर्क साधू शकता। या महिन्यातील अगदी जर पाहिलं तर शेवटच्या आठवड्यामध्ये ही क्रिकेट स्पर्धा याच मैदानावरती। पंचाचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये सामन्याला सुरुवात। पहिलं षटक निखिल सज्ज झालाय राईट अप ओव्हर द विकेट। पहिला चेंडू वेगवान गतीचा खोलवर टप्पाचा चेंडू पाहायला मिळाला। सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज नितीन याचा, परंतु पहिला चेंडू अतिवेगाने आणि तो चेंडू जर पाहिला निखिल बीट करणारा निर्धाव निघाला या धावपलकावरती। पावलपेचं पहिलं षटक निखिल सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क राईट अप ओव्हर द विकेट। मोठा फटका सरळ बॅटने अपिश फटका खेळ्या मिड ऑफच्या डोक्यावर डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रात, परंतु चेंडूने दिशा बदलले। मैदानात जर पाहिलं तर थोडंसं हे आउटफील्ड धीमागतीचं आणि त्याचबरोबर चॅलेंजिंग आउटफील्ड देखील। चेंडूने दिशा बदलली, 2 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती नितीन या बॅटला आणि या 2 धावेने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचं देखील अकाउंट ओपन होतं या कव्हर। पावलपेचं पहिलं षटक डीप कावकोडाला एक क्षेत्ररक्षक या पावलपेच्या षटकात आणि त्याचबरोबर लॉंग ऑन एक तैनात केलाय नितीन स्ट्रायकी एंडवरती। वेगवान चेंडू स्लाइस फटका जर पाहिला तर बॅकवर्ड स्पेलेगच्या क्षेत्रात चेंडू प्रवास करतोय निर्बंध क्षेत्रात, घोषांकी क्षेत्रात एकच धाव मिळाली या चेंडूवरती। काहीसा निर्बंध असणारं हे क्षेत्र अगदी विकेट किपरच्या मागे फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड स्पेलेगचं क्षेत्र आणि त्या ठिकाणी चेंडू जर पाहिला तर निघालाय एकच धावा, एकरी धावेने सागिक धावसंख्या 3 धावा धावपलकावरती। पावलपेचं पहिलं षटक टॉस विजयी झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा महत्त्वाचा निर्णय या सेमीफायनलच्या सामन्यादरम्यान राजाराम मॉरिस तवडे क्रिकेट संघाने घेतलाय। वेगवान अजून एक यॉर्कर पाहायला मिळाला गोलंदाज निखिल कडून, परंतु तो डाव्या यष्टीच्या बाहेर होता आणि त्याचमुळे पंच देखील वळतायत, इशारा करतायत दोन्ही हात समांतर करून। अवांतर धावेचा हा इशारा। अतिरिक्त अजून एक धाव मिळाल्या चेंडूवरती आणि अतिरिक्त धावेने सागिक धावसंख्या देखील अगदी हळूवारपणे धावपलकावरती परावर्ती 4 धावा बिनबाद स्ट्रायकी एंडवरती आदित्य। पुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत परंतु जाईल लॉंग स्टॉप क्षेत्रात, बेल एक धाव याही चेंडूवरती काढ घोषांकी क्षेत्रात आणि या एकेरी धावेने सागिक धावसंख्या 5 धावा धावपलकावर। वेगवान शैलीची गोलंदाजी, प्रत्येक चेंडू प्रचंड वेगाने टाकले जातात गोलंदाज निखिल याच्याकडून। पावलप्लेचं पहिलं चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती कंजूशी करणारे गोलंदाजी निखिल या गोलंदाजाकडून पाहायला मिळते। पावलप्लेचं पहिलं षटक पुढे फलंदाजांना रोखून धरणार पुढे टाकल्या, परंतु दिशा जर पाहिले तर थोडीशी याही वेळी खराब पाहायला मिळते। डाव्या यष्टीच्या जवळून चेंडू जरूर निघाला, परंतु पंचांचा इशारा पुन्हा एकदा स्क्वेअरचा आलाय, दंडित केले या चेंडूला। अतिरिक्त धावा खर्च चेंडू गोलंदाज निखिल याचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला या बोनस स्वरूपाच्या धावा आणि सागिक धावसंख्या देखील या अतिरिक्त धावेने 6 धावा या धावपलकावरती। पुढे टाकलाय सरळ बॅटने समोर फटका खेळाय डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रात, फटका फसलाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक लतेश साळगावकर सेफ हँड झेल पकडतो। पहिला धक्का जयतीर तुळस क्रिकेट संघाला। आक्रमक शैलीचा फलंदाज नितीन शेळके बॅक टू दी पवेलियन 1-6 या धावपलकावरती। पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती। सागिक धावसंख्या 6 धावा। फटका खूप चांगला होता, परंतु उंची या फटक्याने मिळवली, अंतर कापू शकला नाही। मोठ्या फटक्यासाठी लॉंग ऑनला चांगला झेल पकडलाय क्षेत्ररक्षक लतेश साळगावकर याने। या संघातील एक चांगला क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑनला तैनात केलाय। मोठे फटके रोखण्यासाठी निखिलने पहिली विकेट मिळवली, आपल्या संघासाठी पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय या पावलप्लेच्या षटकात। नवीन फलंदाज वन डाऊन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती परेश दाखल होतो, स्ट्रायकी एंडवरती असेल। परेशसाठी पहिला चेंडू पुलचा फटका स्क्वेअर लेगला खेळाय, डीप स्क्वेअर लेगला चेंडू वेगात गतीने चाललाय, सीमारेषेच्या दिशेने पार करेल सीमारेषा, मेतील धावाच्या चौकार परेशच्या बॅटमधून। पहिल्या चेंडूचा सामना करत असताना निखिलच्या या अंतिम चेंडूवरती आणि या चौकाड्या सागिक धावसंख्या दुहेरी अंकात पदार्पण करते धावपलकावरती। एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। पहिल्या सेमीफायनलचा सामना टॉस जिंकल्यावरती क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। कमी धाव जयतीर तुळस क्रिकेट संघाला रोखायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून क्षेत्ररक्षण करण्याचा गोलंदाजी करण्याचा निर्णय। पहिलं षटक सफलतापूर्वक षटक पाहायला मिळाल्याकडे एक विकेट मिळवले गोलंदाज निखिल याने आणि 10 धावा खर्च करण्यात आल्या।
एक बाद 10 धावा धावफलकावरती पहिलं षटक समाप्त झाले. दुसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवरती वर्णी लागली आहे गोलंदाज सौरभ नाईक याची. संघाचा अजून एक प्रमुख गोलंदाज, परंतु यावेळी दुसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजासाठी पाहायला मिळतोय थोडीशी रणनीती जर पाहिली तर नक्कीच वेगळी पाहायला मिळते. सौरभ नाईक गोलंदाजीसाठी दुसरा षटक पहिला स्पेल असेल या सामन्यातील. सौरभ नाईक या गोलंदाजाचा स्ट्रायकिंग एंडवरती आदित्य बेहरे. पहिला चेंडू उजव्याशीच्या बाहेर पिच केलाय. पंचांचा इशारा. निश्चित स्वरूपात स्क्वेअर चेंडूचा अतिरिक्त धावरे सांघिक धावसंख्या देखील धावफलकावर जर पाहिल्यात तर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिला सेमीफायनलचा सामना, मेगा फायनलच्या अगोदरचा सर्वात मोठा हा सामना. पुढे टाकला आडवा बॅटने फटका, दुरून खेळ्या शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होते. निखिल जोपर्यंत रोखलाय चेंडू फेक केली आहे नॉन स्ट्राईक एंडवरती. या दरम्यान एक धाव निघते. चांगल्या ताळमेळ एक धाव पूर्ण करण्यासाठी फलंदाज रुपेश आणि आदित्य बेहरे याच्या दरम्यान एकेरी धावरे सांघिक धावसंख्या 12 धावा या धावफलकावरती. परेश आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 षटकांचा हा सामना निश्चित स्वरूपात या खेळपट्टीवरती या 4 षटकादरम्यान 50 ते 60 धावापर्यंत पोहोचावं लागेल. जैतीर तुळस क्रिकेट संघाला समोरचा देखील एक बलाढ्य संघ. ऑन साईडला पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळा फॉरवर्ड स्पेलेगच्या क्षेत्रात पाहायला मिळतोय. नितेश हा क्षेत्ररक्षक. एकच धाव्याच्या चेंडूवरती रोहन त्या ठिकाणी तैनात होता. सिंगल आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चांगले गोलंदाजी या दुसऱ्या षटकादरम्यान देखील सौरभ नाईक या गोलंदाजाकडून. पहिला चेंडू अतिरिक्त धावेचा, परंतु त्यानंतर गोलंदाजी. चांगला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न यशस्वी झालाय. फलंदाज आदित्य बेहरे याला पुढे पडे निशब्द करणारा हा चेंडू. प्रयत्न देखील झाले नाही फटका खेळण्यासाठी, सिंगल डबल धावा घेण्यासाठी देखील. सौरभ नाईक याचा निर्धाव चेंडू धावफलकावरती. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, याही वेळी मिस्टायमिक फटका. जोपर्यंत रोखला शॉट स्क्वेअरच्या क्षेत्रात निखिल या गोलंदाजाने, निखिल या क्षेत्ररक्षकाने हा चेंडू. या दरम्यान एकच धाव निघताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा जर पाहिलं तर मोठ्या फटक्याचा जो प्रयत्न फलंदाज आदित्य बेहरे याच्या करवे तो देखील असफल ठरलाय. सिंगलला सांघिक धावसंख्येत बदलाव धावफलकावरती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्या. सिंगल डबल धावाने सांघिक धावसंख्येला आकार दिला जातोय. प्रयत्न जरूर होतात, परंतु त्या प्रयत्नांना देखील अपयश मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. पुढे टाकलाय क्रॅकिंग फटका परेशच्या बॅटमधून. पहिला क्रॅकिंग षटकार मैदानाच्या आतमध्ये निघालाय लॉंग ऑनच्या वरून. हा बिग हिट गोलंदाज सौरभ नाईक याच्या विरोधात. धावफलकावरती ओव्हर पिच चेंडू लॉंग ऑनला हा कमालीचा षटकार देखील. याही वेळी पुढे टाकलेला खोलवर टप्पाचा चेंडू खोदून काढलाय. सरळ बॅटने समोरच्या दिशेने फटका खेळाय. लॉंग ऑफला जोपर्यंत चेंडू रोखलाय क्षेत्ररक्षकाने फील केलाय. एकच धाव्या चेंडूवरती सिंगलने सांघिक धावसंख्या 21 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या प्रति षटक 10.50 सरासरी राखत असताना 21 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना या सामन्यात जैतीर तुळस क्रिकेट संघ आपण पाहतोय. या स्पर्धेतील हा पहिला उपांत्य फेरीचा सामना, पहिला सेमीफायनलचा सामना. या दोन्ही बलाढ्य संघादरम्यान 24 संघांचा सहभाग या पूर्ण स्पर्धेत आणि त्या 24 संघांमधून हे 2 संघ आपण पाहतो जे सेमीफायनलमध्ये प्रवेश करत आहेत. आणि एक महत्त्वपूर्ण लढत मेगा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी केलेला हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही संघांच्या दरम्यान. षटकाच्या वरती बदलाव पाहायला मिळतोय. साहिल घाटवळ गोलंदाजी मार्कवरती या स्लॉक षटका दरम्यान. अजून एक वेगवान गतीचा गोलंदाज राजाराम मोरेस तवडे क्रिकेट संघाकडून या स्लॉक षटका दरम्यान गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. परेश स्ट्रायकिंग एंडवरती. आतापर्यंत परेशच्या बॅटमधून देखील एक षटकार निघालाय, तो सज्ज झाला स्ट्राईकवरती. पहिला चेंडू षडांपूलचा फटका फॉरवर्ड स्पेलेगला चेंडू रोखलाय निखिल याने, परंतु एक धाव रोखू शकले नाही. सिंगल कंप्लीट होते या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सांघिक 22 धावा धावफलकावर. 4 षटकांचा सामना. या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल. विजेता संघ अगदी दिमाखात प्रवेश करेल या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये. परंतु या 2 संघातून कोणत्या संघाचं ते स्वप्न पूर्ण होईल या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी.
पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, बॅटचा टॉपिश लागला, चेंडू निघालाय फालेकच्या क्षेत्रात ज्या ठिकाणी धावसंख्येला निर्बंध आहे पूर्णपणे त्या ठिकाणी चेंडू प्रवास करतो. एक धाव या चेंडूवरती बेल आदित्य बेहरे या बॅटरला आणि एकेरी धावरे सागिक धावसंख्या 23 धावा या धावपलकावरती. हा ट्रॅकर चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न फलंदाज आदित्याचा थोडासा निराश देखील पाहायला मिळाला कारण मोठ्या फटक्याचा तो इरादा फक्त मी ते एकच धाव सिंगलने पुन्हा एक चेंज आणि स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज परेश पाहायला मिळतोय. स्लॉक षटका दरम्यान मोठे फटके खेचावे लागतील मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी. पुढे टाकलेला चेंडू मिस टायमिंग फटका शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रात चेंडू हवेत आणि त्यानंतर नो मॅन्स लँडमध्ये देखील विसावलाय. दाजी धुरत त्याकडे तैनात होते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात जोपर्यंत चेंडू रोखलाय दोन्ही फलंदाजाने एक धाव पूर्ण केले. सुरुवातीच्या 3 चेंडूंचा विचार केला तर फक्त सिंगल धावा निघाल्या त्या 3 चेंडूवरती साहिलच्या विरोधात या स्लॉक षटका दरम्यान एखाद्या फलंदाजाला हात खोलावे लागतील जोखीम पत्करावी लागेल फटक्यांसाठी कारण 4 षटकांचा हा सामना आणि या खेळपट्टीवरती नक्कीच त्या 50 ते 60 धावा उभारणं क्रमप्राप्त असेल. चांगला चेंडू अजून एक वेगवान प्रचंड वेगाने टाकलेला चेंडू गोलंदाज साहिल याच्या करवी निर्धाव चेंडू सांघिक धावसंख्या देखील स्थिरावली आहे. निर्धाव चेंडूने धावपलकावरती 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. कमालीची गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने प्रभावित केल्या. अचूक टप्प्याची गोलंदाजी जी सातत्याने आपण मैदानात पाहिली. यावेळी पुलचा फटका मिड विकेटच्या दिशेने पुल जर पाहिला तर सक्सेसफुल झालाय. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार आदित्य बेहरे याच्या बॅटमधून संयम मैदानात राखलाय. मागील काही चेंडूंवरती सिंगल डबल धावा घेत असतात क्रॅकिंग फटका पूल केलाय चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात 6 धावांसाठी. षटकाने सागिक धावसंख्या 30 धावा धावपलकावर. काही वेळा अजून एक मोठा फटका डीप काउ कॉर्नरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक होते तैनात परंतु बनून राहतील प्रेक्षक. अजून एक मोठा फटका बिग हिट मैदानात बॅक टू बॅक 2 षटकार मैदानात खेचले जात आहेत साहिलच्या विरोधात या अंतिम चेंडूवरती आणि या षटकाने तर वेगात गतीने पुढे सरकले. धावपलकावरती परावर्तित होते 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. खेळ समाप्त झालाय 3 षटकांचा आणि या 3 षटकांच्या नंतर प्रति षटक जर पाहिलं तर आता 12ची सरासरी या सरासरी धावपलकावरती 36 धावा. 6 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिला. साहिलच्या सुरुवातीच्या चेंडूंचा विचार केला तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरुवातीच्या 3 चेंडूवरती फक्त एकेरी धावा खर्च केला. चौथ्या चेंडू निर्धाव गेला परंतु अंतिम 2 चेंडूवरती आदित्य बेहरे याच्या बॅटमधून तो हल्ला पाहायला मिळाला. मोठे फटके मैदानात पाहायला मिळाले. 2 षटकार साहिलच्या विरोधात आणि सागिक धावसंख्या या 3 षटकानंतर 36 धावा धावपलकावरती. अंतिम षटक गोलंदाजीसाठी देवीदास हा गोलंदाज पाहायला मिळतोय. राजाराम वॉरिस तळवडे क्रिकेट सगळ्याकडून या 1.5 षटका दरम्यान असेल राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फटका मिस टायमिंग हवेत खेळ्यात विकेटची संधी असेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक सौरभ नाईक आले झेल खाले त्यांनी टिपलाय झेल. फलंदाज परेश होतोय बाद. दुसरा धक्का जैतेर तुळस क्रिकेट संघाला सागिक धावसंख्या 36 या धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या चेंडूवरती प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी परंतु देवीदास याने विकेटने सुरुवात केली आहे या अंतिम षटकाची. क्रिकेट खेळत असताना जो अनुभव मिळवलाय मैदानाच्या आतमध्ये रुपेश बेहरे दाखल होत आहेत. या संघातील अनुभवी खेळाडू खुल्या गटाचं क्रिकेट त्याचबरोबर विविध प्रीमियर लीगच्या क्रिकेट स्पर्धा आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्ला अशा संघामध्ये खेळणारा हा खेळाडू आज पंचायत लेवलच्या या स्पर्धेदरम्यान एक गाव एक अशा या संकल्पनेतून आपल्या गावासाठी खेळताना या संघात पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती रुपेश बेहरे सज्ज झालेत. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ बाकी सागिक धावसंख्येचा विचार केला धावपलकावरती 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. फटका जर पाहिला तर मोठा जरूर खेळ आहे परंतु निर्बंध क्षेत्रात चेंडू जाईल मेल फक्त एकच धावा या चेंडूवरती. फलंदाज रुपेश बेहरे याला आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या धावा धावपलकावरती. वेगवान चेंडू हाफ ट्रॅकर होता पूल करण्याचा प्रयत्न फटका थोडासा मिस टायमिंग घोषाकी क्षेत्रात चेंडूचा प्रवास त्यावरती एकच धाव आणि एकेरी धावेने आता स्ट्राईक रोटेट देखील होईल. स्ट्रायकिंग एंडवरती असेल आदित्य बेहरे ज्याने मागील षटकातील 2 चेंडूवरती 2 षटकार खेचले होते साहिलच्या विरोधात. तो यावेळी असेल स्ट्रायकिंग एंडवरती. क्षेत्ररक्षणाचा विचार केल्यावर 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक त्याचबरोबर फ्लाइंग स्लिपला एक क्षेत्ररक्षक शॉर्ट वाढीश
बिस्टाबिक फटका, चेंडू हवेत, विकेटची संधी असेल. विकेट किपर गोपाळ भट्टा सर जज करतायत. झेल खाली आलेत. एक यशस्वी झेल टिपलाय. फलंदाज आदित्य बेहरे याची खेळी समाप्त होते. सलामीचा फलंदाज यावेळी माघारी परतेल. बनेल डगआउटचा शिकार. 3 बाद, सागिक धावसंख्या धावपलकावरती 37 धावा. सेमीफायनलच्या महत्वपूर्ण लढती दरम्यान तीन बाद, सागिक धावसंख्या 37 धावा. धावपलकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. योगेश स्ट्रायकी एंडवरती असतील. अंतरिम 3 चेंडूंचा अजून एक खेळ बाकी. या अंतिम षटकादरम्यान देवीदास याने 2 विकेट मिळवल्यात. आपल्या संघासाठी 1 धाव फक्त खर्च करण्यात आली आहे. या अंतिम षटकादरम्यान इथून येणाऱ्या 3 चेंडूवरती एखाद दुसरा जर मोठा फटका निघाला तर नक्कीच त्या 40 धावांचा पल्ला देखील पार केला जाईल. जयतीर तुळस क्रिकेट संघाकडून 4 षटकांचा सामना आहे. मागील प्री क्वार्टर फायनलचे सामने आपण 3 षटकांचे पाहिले आणि त्यामध्ये देखील 40 धावांचा पल्ला पार होत असताना त्या धावांचा पाठलाग देखील होताना या खेळपट्टीवरती पाहिलाय. त्यामुळे नक्कीच 40 ते 50 धावा बनवाव्या लागतील जयतीर तुळस क्रिकेट संघाला. या सामन्यादरम्यान धावपलकावरती 37 धावा बनल्यात. येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 3 चेंडूवरती अजून किती धावा बनवल्या जातील. योगेश नवीन फलंदाज मैदानात स्ट्रायकी एंडवरती पाहायला मिळत आहेत. सज्ज होत आहेत या इनिंगमधील पहिला चेंडू खेळण्यासाठी. चांगला चेंडू, अगदी खोलवर टप्पाचा चेंडू खोदून काढलाय. समोरच्या दिशेने फटका खेळला. लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक साहिल आलेत. 1 धाव पुढे झाले. थोडीशी ढिलाईचं क्षेत्ररक्षण बॅकअप लतेश साळगावकर याचं पाहायला मिळतं. एकच धाव्या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या 38 धावा धावपलकावर. अंतिम षटक या पहिल्या डावाचं सांगता करणाऱ्या षटक आणि या सांगता करणाऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्रायकी एंडवरती रुपेश बेहरे पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग फटका, चेंडू हवेत खेळा. शॉर्ट मिड विकेटचे क्षेत्ररक्षक जज करतायत. निखिलने कमालीचा अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज रुपेश बेहरे देखील बाद होतील. अजून एक धक्का जयतीर तुळस क्रिकेट संघाला. सागिक धावसंख्या 4 बाद धावपलकावरती. या षटकात बाद होत आहेत. फक्त 2 धावा खर्च करणारे हे चांगले षटक, कंजूशी करणारे षटक गोलंदाज देवीदास यांचं राजाराम मोरेस तवडे क्रिकेट संघासाठी जर पाहिलं तर नक्कीच सफलतापूर्वक षटक देखील म्हणावं लागेल. चांगले गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा, तो भेदक मारा. मैदानाच्या आतमध्ये पुढे फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून जखड बंद करणारी ही गोलंदाजी या षटकादरम्यान या संघाचा स्पेशालिस्ट गोलंदाज पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत स्ट्रायकी एंडवरती गंगाराम. यावेळी पुलचा फटका खेळ आहे. बॅकवर्ड स्क्वेलेच्या क्षेत्रात चेंडू चाललाय वेगात गतीने. एक टप्पा घेत असताना सीमारेषेचा उल्लंघन करतोय. अंतिम चेंडूवरती पंचांचा इशारा आलाय. 4 धावांचा चौकार निघालाय. फलंदाज गंगारामच्या बॅट पदवाड्या. चौकाडे सागिक धावसंख्या धावपलकावरती 4 धावपलकावरती आणि विजयाचं समीकरण ठेवलंय राजाराम मोरेस तवडे क्रिकेट संघासमोर. या दरम्यान 24 चेंडूवरती 43 धावांचं स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना, पहिला सेमीफायनलचा सामना. टॉस जिंकल्यावरती क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राजाराम मोरेस तवडे क्रिकेट संघाने घेतलाय आणि तो निर्णय येणाऱ्या काळात नक्कीच यशस्वी करण्यासाठी आता फलंदाजांना नक्कीच चांगली खेळी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 43 धावांचं लक्ष या सामन्यात आणि या 43 धावांचा पाठलाग सहज आणि सोप्या पद्धतीने केला जाईल की या 43 धावांचा बचाव जयतीर तुळस क्रिकेट संघांच्या या युवा गोलंदाजांकडून केला जाईल. हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये मराठीचा एक गोड आवाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
व्हायचंय. 24 चेंडूंचा खेळ आहे, 43 धावांचं लक्ष्य आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग कॅप्टन कूल गोपाल भट्टा स्ट्राईकला तयार झालेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण त्यांच्या साथीला पाहतोय लतेश साळगावकर. सामना सुरू झाल्याचा सिग्नल पंचांनी कळवलाय. नेची कोड्यातलं पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य बहिरे. पहिल्या षटकातील पहिला बॉल. कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाल भट्टा स्ट्राईकला तयार. कित्येक स्पर्धेचा अनुभव, कित्येक सामन्यांचा अनुभव, दुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात सिनियर खेळाडू. यावेळेला पिच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय आणि पहिल्याच बॉलवरती केलाय हल्ला. मोठा फटका फलंदाच्या बॅट मधून निघालाय. गोपाल भट्टा ब्रँडेड सिक्सर. फायनलची लढत आहे. हार संघाला पसंत नाहीये, मात्र हरणाऱ्या संघाला एक संधी देखील मिळणार आहे. जिंकणारा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जाईल आणि पराभूत संघ वेदा परिस्पोर्ट मातोंड होडावडा क्रिकेट टीम सोबत खेळणार आहे. पहिली धाव प्रचंड वेगात, दुसरीचा प्रयत्न इथे होणार आहे, मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरून गोपाल भट्ट यांनी नकार कळवला. 1 ने धावसंख्या बदलते 7 धावा. फलकावरती लागलेत लतेश साळगावकर स्ट्राईकला तयार. खातं ओपन करायचं बाकी आहे. लक्ष्य 43 धावांचं आहे. 4 षटकांची लढत, कारण ही सेमीफायनलची पहिलं षटक असताना गोलंदाज हो हो वेगवान स्वीप करायचं, आडवे बॅटने खेळायचं, झाडू शॉट खेळायचं, बॉल द्यायचं होतं डीप स्क्वेअर लेगला, मात्र तसं घडलं नाहीये. लतेश साळगावकर याला कानमंत्र दिला जातोय नॉन स्ट्रायकिंग यांच्या गोपाल भट्टा यांच्याकडून. आणि जे नवोदित खेळाडू आहे त्यांनाही शिकण्यासारखी गोष्ट आहे. ज्यावेळेला एखाद्या फलंदाजाला डॉट बॉल जातो त्यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एजच्या बॅटरने त्याच्यापर्यंत जायचं असतं, त्याचा आत्मविश्वास वाढवायचा असतो आणि नेमकं तुझ्याकडनं काय चुकलंय याचा कानमंत्र त्याला द्यायचा असतो. सुबह की चाय और बड़ों की राय समय अनुसार लेनी चाहिए. डॉट बॉल. या विलावर पिच बॉल डीप स्क्वेअर लेगला खेळलाय. खाली लेकाचा वापर, एक टप्पा चेंडूने घेतला आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार. संजीवनी चौकार. दिलेला कानमंत्र मात्र यशस्वी झालाय आणि लतेच्या बॅटमधून आलाय संजीवनी चौकार. चारने टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 11 धावा, बिनबाद 11. पाठलाग करायचा आहे 43चा. पहिलं षटक चालू आहे. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकत असताना आदित्य बहिरेचा पुढचा बॉल स्ट्रायकिंग गेंदच्या लतेश साडी. और पिच बॉल आणि याला कव्हर्सला खेळलाय. जबरदस्त फटका. क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलंय. सौ सोनार की एक लोहार की. प्रॉपर टाइम. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सहित बोल गेलाय. आक्रमक रूप धारण केलंय. कमबॅक करावं लागेल आदित्य बहिरेला. हाफ ट्रॅकर आणि यावेळेला हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक पोचेल का चेंडूपर्यंत, मात्र 2 क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न करतात. अखेरच्या क्षणी 2 धावांची लहर पाहायला मिळते. तिसऱ्या धावेसाठी सरसावलेत आणि यावेळेला पंचांगडे अपील केलंय. जोरदार अपील आहे. तिसऱ्या पंचांगडे दाद मागितली जाईल. धोक्याची घंटा वाजली आहे का पाहावं लागेल. धक 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 व्हायला लागलंय आणि तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा डिसिजन तुमच्यापर्यंत येणार आहे. आपण PC रूममध्ये जाणार आहोत आणि आमचे TV एम्पायर आता मात्र बिझी होतील. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण झालं आणि त्यानंतर फेकी झाली. क्षेत्ररक्षकाकरवी त्याच फेकीच्या जोरावरती जर आपण पाहिलं तर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. गोलंदाजी एंडला फेकी झाली. गोलंदाज थोडेसे स्टंपच्या पुढे होते आणि त्यानंतर बॅकअप करत असताना स्टँडपर्यंत पोहोचले आणि त्यावेळेला फलंदाज घरट्यामध्ये पोहोचले आहेत की नाही ते पाहावं लागेल.
नॉट आउट. सेफ झोन मध्ये आहे, आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय फलंदाज आणि मैदानामध्ये 3 धावांची लहर पाहायला मिळते. 3 ने धावसंख्या पुढे गेली आहे. 20 धावा. 20 धावा फलकावरती लागलेत. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीम राजारामजी गावडे यांच्या मालकीचा संघ आहे. अनेक आतापर्यंत मोठमोठ्या स्पर्धा जिंकणारा हा संघ आहे. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर विकासजी गावडे यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये संघ उतरवला जातो. गोपाल भट्टाच्या नेतृत्वाखाली तोच राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ या मालिकेमध्ये देखील आपलं वर्चस्व आतापर्यंत प्रस्थापित करतोय. मात्र कमबॅक करावं लागेल. जयतीर तुळस क्रिकेट टीमच्या गोलंदाजी करणाऱ्या टीमला तुम्हाला विकेट मिळवावी लागेल. क्रिकेटचे एक्सपर्ट सांगतात जर तुम्हाला धावा रोखायच्या आहेत तर तुम्हाला विकेट मिळवावी लागतील. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 20 धावा. गंगाराम गोलंदाजी मार्कवरती गंगाराम तयार झालेत. बॅटची आतली कडा पाहायला मिळते. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा गोपाल भट्टा स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्याने दमदार षटकार ठोकून इरादे स्पष्ट केले. ताडे ज्यावेळेला पहिला चेंडू तुमच्या बॅटवर संघाचा संपूर्ण आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळतो आणि ते चित्र या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमच्या माध्यमातून गोपाल भट्टाने पहिल्या षटकातील पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला आणि त्यानंतर मात्र सगळं काही अलबेल झालं. सेन्सिबल क्रिकेट इथे दाखवत असताना गोपाल भट्टा यांना पाहायला मिळते आणि दुसऱ्या धावेसाठी सरसावले देखील. बघता बघता 2 धावांची लहर चित्त्याच्या वेगात हरणाच्या चपळाईने 2 धावांची लहर पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 2 ने वधारते. 23 धावा फलकावरती आहेत. 16 चेंडूंचा खेळ आहे आणि येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. 16 चेंडू 20 धावा हे समीकरण आहे. ऑप्टिकवरचा बॉल ड्राईव्ह करत असताना आपण पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान चेंडू जात असताना चेंडूची परतीची फेकी देखील झाली आहे आणि 2 धावांची लहर पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. मोठे फटके आले तर रन रेट ठीकठाक आहे. त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे या उक्तीप्रमाणे सेन्सिबल क्रिकेट पेश करत असताना गोपाल भट्टा यांना आपण पाहतोय. यावेळेला चेंडू हवेत आणि चेंडू बोर्डलाईनच्या बाहेर. लाजवाब फटका. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क. सिक्सर. कडे देते. गोपाल भट्टा यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. सहारा बॅटची कडा आणि त्या दरम्यान गोपाल भट्टाचा खेळ संपला. 500 रुपयांच्या कॅश प्राइजचे मानकरी देखील ठरलेत कारण एक दमदार षटकार देखील त्यांनी ठोकलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार त्यानंतर अजून एक दमदार षटकार ठोकत आपली इनिंग सेट केली आणि आपल्या संघाला सुस्थितीकडे घेऊन जात गोपाल भट्टांची छोटे खाणी मात्र उपयुक्त 17 धावांची धमाकेदार खेळी इथे संपली आहे. पहिला धक्का गोपाल भट्टा बॅक टू पॅव्हिलियन. 13 चेंडू आणि 12 धावा ही समीकरण आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. स्टार अक्षय घाटवळ जो चपळ क्षेत्ररक्षक म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कव्हर्सला बॉल जाणार आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि जोपर्यंत परतीची फेकी येणार आहे केवळ एकेरी धाब्यांचा कालावधी आहे. बूंद बूंद से सागर जरूर बनता है. इक्के दुक्के से काम चलाना पड़ेगा मैदान के अंदर. एकेरी धाब्याने धावसंख्या पुढे जाते आहे.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमला 12 चेंडूंमध्ये फक्त 11 धावांची गरज आहे. जयतीर तुळस क्रिकेट टीमला कमबॅक करावं लागेल. तुम्हाला विकेट मिळवा, क्षेत्ररक्षण तितकी चांगली किफायती गोलंदाजी, हे षटक महत्वाचं आहे. कोणत्याही सामन्यामध्ये सेकंडला षटक असतं ते खूप महत्वाचं असतं. अक्षय घाटवळच्या प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज. बंटी गोवेकर यांच्या माध्यमातून बंटी गोवेकर आजगाव यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राईज मिळेल अक्षय घाटवळला आणि त्यासाठी ठोकावे लागतील ते षटकार आणि चौकार. अक्षय स्टार, अक्षय सुपरस्टार, अक्षय स्ट्राईकला तयार. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण सलामीचा फलंदाज पाहतोय. लतेश साळगावकर आऊट झालेत. गोपाळ भट्टाज यांनी 17 धावांचं योगदान दिलंय. 12 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी फक्त 11 धावांची गरज सेमीफायनलच्या पहिल्या लढतीमध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमला. ऑफ्टिकवरचा बॉल. चेंडू खेळावा की चेंडू सोडावा या द्विधा विवंचनेमध्ये स्टार अक्षय पाहायला मिळाला आणि बऱ्याच वेळानंतर पंचांचा सिग्नल आलाय. इट इज अ वाईड बॉल. षटकारासाठी आता मात्र 500 रुपयांचं कॅश प्राईज. चौकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज. स्टार अक्षयला 1 धावसंख्या पुढे गेली आहे. 33 बॉल. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? आणि यावेळेला पोहोचलेत देखील. मिड विकेट वरून वर्तुळापर्यंत पोहोचलेत आणि एक चांगला झेल टिपलाय शॉट मिड विकेटला. अक्षय घाटवळचा खेळ संपलाय. आजचा या मालिकेचा चौथा सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन ट्रॉफीचा सेमीफायनलचा पहिला सामना तुम्ही पाहताय. मुरारवाडीच्या या आलिशान मैदानावरती क्रिकेटचे रणसंग्राम, एक गाव एक संघ या नियमानं बांधील असणारे क्रिकेट टुर्नामेंट. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 55,555 रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 33,333 रुपये जे आपल्याला पुरस्कृत केले आहेत. सन्माननीय मान्य श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, महाराष्ट्र भाजपा कार्यकारी प्रदेश अध्यक्ष तथा विद्यमान आमदार यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज आपल्याला पुरस्कृत करण्यात आलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होत असणारी ही चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही पाहताय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. रोहन लोणेच्या षटकारासाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. दोघांच्याही षटकारासाठी 500 कॅश प्राईज मिळणार आहे. बंटी गोवेकर आजगाव यांच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आदित्य तयार. एक विकेट जरूर मिळवली आहे त्यामुळे आत्मविश्वास वाढलाय. गलीमधून बॉल इथे स्टेअर करत असताना आपण स्लाइस केले, बॉल हलकं कट केलंय आणि फक्त एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढणार आहे. एकेरी धाबेची सांघिक धावसंख्या मात्र पुढे जाते. 34 धावा. टीमची धावसंख्या फलकावरती 34. ऑप्टिकवरचा बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची परतीची फेकील. फक्त एकेरी धाब्यांचा कालावधी आहे. एकने सांघिक धावसंख्या पुढे जाते. 35 धावा. विजयासाठी फक्त 8 धावांची गरज आहे. विजयासाठी फक्त 8 धावांची गरज. 9 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण आहे राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमसाठी. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव प्रचंड वेगात. रोहन लोणेच्या बॅटमधून हा फटका निघालाय. परतीची वेगात फेकी. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलेत देखील. 2 धावांची लहर आहे. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर आता मात्र 2 ने कमी केलंय. टीमची धावसंख्या पुढे जाते. 37 धावा. विजयासाठी समीकरण बदलतंय. फक्त 6 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमला. आपल्या सगळ्यांमध्ये सातत्याने वावरणारे आणि क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारे आपले सगळ्यांचे लाडके
स्वर्गवासी झालेले सूरज गजानन डिचोलकर यांची देखील आठवण या स्पर्धेच्या माध्यमातून येते आणि अशा या आठवणीत राहणाऱ्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली सिद्धेश्वर पूर्वी देवी मित्रमंडळ तळवडे यांच्या माध्यमातून सतत आपल्यासोबत राहणारे सूरज आपल्यामधून ज्यांची अचानक एक्झिट झाली आहे आणि त्यांच्या अनेक आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा द्विगुणित होत आहेत आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे हे क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल घेतला गेलाय, फुल टॉस बॉल स्वीप केला, लोटून दिले बॉलला, झाडू शॉट, लोटू शॉट पाहायला मिळाला आणि चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये पाहतोय. स्पर्धेच्या डी झोन मध्ये फक्त एकच धाव. एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या फलकावरती लागली आहे 38 धावा. येणारे 6 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 6 चेंडू 5 धावा, 5 धावा 6 चेंडू. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीम मेगा फायनल मध्ये जाईल का की जयतीर तुळस क्रिकेट टीम जाईल मेगा फायनल मध्ये? याच्यामध्ये आहे फक्त 6 चेंडू आणि 5 धावांचं अंतर. प्रेक्षकांमध्ये चर्चा चालली आहे. सिद्धेश्वर पूर्वी देवी मित्रमंडळ तळवडे आयोजित सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सेमीफायनलचा सामना जिंकत अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ कोणता असणार आहे याची चर्चा प्रेक्षक करतात. 6 चेंडूंचा खेळ आहे. मयुरेश शेवटचं षटक फेकण्यासाठी तयार झालेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर रोहन लोढे तयार. 6 चेंडू 5 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. पहिल्या 1-2 बॉलवरती जर विकेट किंवा डॉट बॉल आले तर प्रेशर नक्की वाढणार आहे. पहिला बॉल धीम्या गतीने यावेळेला हलक्या हाताने खेळाय. चिप शॉट पाहायला मिळालाय. रोहन लोढे पहिले धावेसाठी सरसावले तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय, मात्र फक्त एकच धाव आहे. सामना शेवटच्या षटकापर्यंत तर आलाय. प्रेक्षक चर्चा करतात की शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का याची चर्चा चालली आहे. आणि जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा सामना होणार आहे. सुदेजी आणि यांची चर्चा चालली आहे की सामना सुपर ओव्हरचा व्हावा. आयोजन कमिटीतील जे सगळे सदस्य आहेत ते आता मात्र एकत्र आले आहेत कारण त्यांना सुपर ओव्हर बघायची आहे. प्रेक्षकांना देखील सुपर ओव्हर हवी आहे. 5 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 4 ची गरज आहे. फुल टॉस बॉल हलकसा अपील केले गेलंय. उत्साह खूप जास्त, आत्मविश्वास कमी. लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवलाय. प्रत्येक धाव इथे लाख मोलाची आहे. संघर्ष चाललाय. एका अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या पुढे जाते आहे. 40 धावा. 4 चेंडूंचा खेळ, 3 धावा. कोल्हापूर परिसरामध्ये गेलात तर एक आवाज नक्की येतो, काय करतोयस रे भावा, आवश्यक आहेत धावा. 4 चेंडू आणि 3 ची गरज. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मयुरेश आतापर्यंत मात्र जकडून ठेवलंय, कोणतंही स्वतंत्र दिलं नाहीये. दोन्ही संघातील खेळाडू आपल्याकडनं चूक होऊ नये याची काळजी घेत आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न झालाय पुन्हा एकदा. आपण पाहिलंय तर मिस केले बॉलला आणि त्या दरम्यान बाईचा सिग्नल. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. टीमची धावसंख्या 41 धावा. येणारे 3 चेंडू बाकी. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. हृदयाचे ठोके आता मात्र वाढायला लागलेत. जे प्रेक्षक जागेवरती बसले होते ते आता मात्र उठून उभे राहिलेत. जे उभे होते वाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. आपल्या तिसऱ्या पंचांना बिझी केलंय. बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. आपण पाहतोय स्ट्रायकिंग येईल बॅटर आणि त्या दरम्यान आमचे तिसरे पंच सेमीफायनलची पहिली लढत राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये जयतीर तुळस क्रिकेट टीम लढताना आपल्याला पाहायला मिळते. काही क्षणातच टीव्ही अंपायर यांचा निर्णय येईल. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. फक्त एकच धाव आणि समीकरण तुम्ही पाहताय. तीन चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू 2 धावा. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीम की असणार आहे जयतीर तुळस क्रिकेट टीम. याच्यामध्ये फक्त 2 धावा आणि 3 चेंडूंचं अंतर आहे. आमच्या व्हॉलेंटियर्सना विनंती, आपण सीमारेषेकडे जायचं आहे. स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती मयुरेश तयार. यावेळेला लेन बॉल पाहायला मिळेल. हलक्या हाताने तटवलं आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे.
एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. एकेरी धावांनी सांघिक धावसंख्या पाहायला मिळते फलकावरती 42. दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीमध्ये पाहायला मिळते. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरची लढत होणार आहे. सुपर सेबी उपरवाला ये मुकाबला. जबरदस्त लढत फायटिंग आपल्याला पाहायला मिळते. फाईट लागली आहे. चेंडू फळीमध्ये बॅटल पाहायला मिळते. संघर्ष चालू आहे आणि संघर्षाची यात्रा एका धावेने संपवावी लागेल. संघर्ष तेच करता ज्यांच्यामध्ये जिंकण्याची जिद्द असते. आयुष्यामध्ये शॉर्टकट अजिबात नाही आहे. संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि जेवढा संघर्ष मोठा आहे तेवढा विजय मोठा मिळतो. त्यामुळे संघर्ष दोन्ही संघांना करायचा आहे. आग दोनों तरफ बराबर लगी हुई आहे. 2 चेंडूंचा खेळ एका धावेच. यावेळेला ड्राईव्ह केले बॉलला आणि रोहन लोणेच्या बॅटमधून आलाय विजयाची धाव. एकेरी धावेने सामना जिंकलाय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमने मेगा फायनल मध्ये केलाय प्रवेश आणि पहिला संघ आपल्याला मिळालाय अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीम. सेमीफायनलचा पहिला सामना त्यांनी जिंकलाय आणि यानंतरचा दुसरा सेमीफायनलचा सामना लगेचच आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आहोत. जयतीर तुळस क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे वेदा परिस्फोट मातोंड हुडावडा. अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.